पालघर गेल्या काही वर्षात हा जिल्हा वेगाने बदलतोय। बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे यांसारख्या मोठ्या प्रकल्पानंतर आता मुरबे येथे प्रस्तावित नव्या बंदरामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसते। सातपाटी आणि मुरबे परिसरातील किनारपट्टीवर बारमाही व्यापारी बंदर उभारण्याचा प्रस्ताव आहे। मात्र या प्रकल्पावरून स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झालेत। एकीकडे विकास आणि उद्योगांना चालना देण्याचा दावा, तर दुसरीकडे उपजीविका, पर्यावरण आणि विस्थापनाची भीती। मुरबेचा हा मुद्दा आता केवळ स्थानिक राहिलेला नाही, तर विकास आणि स्थानिक हक्क यांच्यातील समतोलाचा एक मोठा प्रश्न बनलाय। नमस्कार, मी संजना खंडारे आणि बाई माणूस आज पोहोचले जिल्हा तालुका पालघर येथील मुरबे या गावामध्ये। आणि या गावामध्ये जिंदाल बंदर होणार आहे। हे एक खाजगी बंदर आहे आणि या बंदराचा या गावकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे आणि त्यांचा या बंदराला कसा विरोध आहे आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुमचं नाव काय? मोनालिसा स्वप्नील तरे, सरपंच मुरबे ग्रामपंचायत। तर तुमचा या बंदराला काय विरोध आहे, म्हणजे काय म्हणणं आहे? वाढवण पाठोपाठ हे बंदर आपल्यावर शासन जबरदस्तीने लादत आहे। या बंदरामुळे आपल्या गावातील मच्छीमारांवर व शेतकऱ्यांवर, त्यांच्या उपजीविकेवर मोठा नुकसान होणार आहे, पर्यावरणावर मोठा नुकसान होणार आहे। तुमच्या गावकऱ्यांची संमती किंवा तुम्हाला या बंदराबद्दल आधी माहिती दिली गेली होती की काय? नाही, आम्हाला काहीतरी 3 महिने अगोदर ग्रामपंचायतमध्ये लेटर आलं। त्याच्यानंतर सर्वांना कळलं। पहिले प्रथमतः नांदगावला बंदर होतं, ते नांदगावला बंदर त्यांनी हाणून पाडलं। त्याच्यानंतर हे मुरबेला त्यांनी थोडं सरकून मुरबेला बंदर बनवायचा प्रयत्न केला। पण त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला सर्व समजलं की ते मुरब्यामध्ये JSW बंदर होते, तर सर्व गावकरी एकत्र होऊन गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मोर्चा काढून, सर्वांना पत्रक वाटून, सर्वांना जनजागृती करून सर्व विरोधासाठी एकत्र झाले। आणि जबरदस्तीची जनसुनावणी आमच्यावरती लादली गेली होती 6 नोव्हेंबरला। त्या जनसुनावणीसाठी सुद्धा विरोध करण्यात आला। त्याच्यासाठी आम्ही समिती स्थापन केली। समितीमार्फत सर्व कलेक्टरपर्यंत लेटर पोहोचले, SP साहेबांपर्यंत पोहोचले, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेले, जे उपमुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलं गेलं। पण तरीसुद्धा ती जनसुनावणी काय रद्द करता आली नाही त्यांना, आणि त्यांनी आमच्यावरती जबरदस्ती ती जनसुनावणी लादली गेली। आणि त्याचा प्रखर विरोध होता गावातला। आणि एकही हरकत अशी नव्हती की ती जिंदाल बंदराच्या समर्थनात होती। कमीत कमी 50 ते 60 हजार हरकती असतील, 1 लाखापर्यंत गेले असतील। त्या 1 लाखाच्या हरकतीचं सर्व विरोधातल्या हरकती होत्या। त्यांचाही अजून रिपोर्ट आम्हाला त्यांनी दिलेला नाही आहे। स्थानिकांच्या मते हा प्रकल्प त्यांच्या संमतीशिवाय लादला जातोय। जनसुनावण्या झाल्या, हरकती नोंदवल्या गेल्या, पण प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। मुरबे ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत आवाज पोहोचला, पण निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, हा सवाल अजूनही कायम आहे। गावात समुद्रकिनारी एक बहुउद्देशीय व्यावसायिक बंदर होऊ पाहत आहे। हे बंदर उभारताना समुद्रावर, म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून समुद्राच्या आत जवळजवळ 1065 एकर एवढा भराव टाकून हे बंदर उभारण्यात येणार आहे। दक्षिणेला सातपाटी गाव आहे, मोठं म्हणजे मच्छीमारी मोठं गाव आहे। सातपाटीनंतर मुरबा हे मच्छीमारी मोठं गाव आहे। तर सातपाटीच्या मुरबे गावच्या दक्षिणेला एक 10 किलोमीटर लांब असा एक ब्रेकवॉटर बांधारा बांधणार आहे। हे बंदर होऊ पाहत आहे अरबी समुद्रामध्ये, आणि येणारं पाणी त्या ब्रेकवॉटर बांधाराला अडलं जाणार आहे। आणि ते पाणी, समुद्राचं पाणी, म्हणजे प्रवाह जोरदार असतो, म्हणजे आपण आमच्या भाषेत आम्ही करंट म्हणतो। त्या जी भरती ओटी, ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या जातात, आणि ते करंटने पाणी हे सातपाटी गावात आणि मुरबे गावात घुसून इकडची किनाऱ्यावरची घरं संपूर्ण नष्ट होणार आहेत। मग गावात जर पाणी आलं तर तिकडची घरं अक्षरशः बुडून जाणार आहेत। एक काळ असा येणार आहे की ह्या बंदरामुळे आम्हाला ह्या गावातनं बाहेर निघून जावं लागेल। म्हणजे आम्ही पूर्वजापासून ह्या मुरबे गावात राहून मच्छीमारी व्यवसाय करत आहोत। आमचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावर चालला आहे। पूर्वी तर आम्ही ह्या व्यवसायाच्या माध्यमातूनच आजपर्यंत आपण उपजीविका केली। 80% लोक इकडे मच्छीमार लोक आहेत, आणि प्रत्येकजण त्या मासेमारी धंद्यावर अवलंबून आहे। वाढवण नंतर हे जिंदल बंदर होतं आहे, म्हणजे वाढवण हे मेजर पोर्टमध्ये येतं आहे। आणि आता वाढवण आपल्या जवळजवळ साधारणतः 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि हे बंदर का, तर मेजर पोर्ट नंतर एक हे बंदर आहे जिंदल बंदर, हे डर्टी पोर्ट म्हटलं जातं ह्याला। म्हणजे इकडे हॅझार्डस केमिकल, कोळसा उतरवला जाईल, बरोबर आहे ना। म्हणजे त्या बंदरापासून जवळजवळ 20 किलोमीटरवर असे दूषित, म्हणजे समुद्राचं वातावरणसुद्धा दूषित होणार आहे, आणि एअरमध्ये सुद्धा पोल्युशन होणार आहे। म्हणजे ह्या बंदरामुळे आमचं
जीवनच उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून आम्हाला हे बंदर नको आहे. तुम्ही म्हणाल की 80% लोकांचा व्यवसाय हा मच्छीमारीवर अवलंबून आहे. हे जेव्हा बंदर होते तर यांनी जेव्हा तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र तुमचे दाखल केलेत सगळे, तर विस्थाप जर हे बंदर झालं आणि तुमच्या गावांमध्ये पाणी शिरलं तर इथून तुम्हाला कुठे जावं लागेल याच्या संदर्भात काही सांगितलेलं आहे का? नाही, त्या संदर्भात आपल्याला काहीच त्याची कल्पना पण दिलेली नाही आहे. त्यांनी शासन निर्णय जेव्हा काढला त्या शासन निर्णयामध्ये विस्थापित मच्छीमारांचा पुनर्वसन असा शब्द त्यांनी टाकलेला होता, पण ते कुठे पुनर्वसन करणार ते काही सांगितलं नव्हतं. मुरबे आणि सातपाटी ही फक्त गावं नाही तर समुद्रावर जगणाऱ्या हजारो कुटुंबांची जीवनरेखा आहे. स्थानिकांचा आरोप आहे की प्रकल्पासाठी केलेले अभ्यास वास्तवापासून दूर आहेत आणि जे सर्वेक्षण होत आहे तेही लोकांपासून लपवून होत आहे. बंदरच्या पाहणीसाठी काही कोणी येतं का, म्हणजे कुठले इथला कलेक्टर असेल किंवा काय असेल? आतापर्यंत इथे कोणीच आलेला नाही आहे आणि गावाचा पूर्ण विरोध आहे. आम्ही कोणाला इथे येऊ पण देणार नाही. जनसुनावणीनंतर आता कित्येक टाईम निघून गेलेला आहे, अजूनपर्यंत त्यात निकाल पण नाही लागलेला मिळत. आणि त्यातली एक मोठी बाब म्हणजे EIA रिपोर्ट हाच चुकीचा आम्ही तिथे जनसुनावणीमध्ये पण दाखवून दिला की ह्याच्यात चुका काय आहेत. तरीसुद्धा जनसुनावणीमध्ये GSWचे काही प्रतिनिधी एंडिंगला हेच बोलले की आम्ही पूर्णपणे अभ्यास करूनच हा EIA रिपोर्ट दिलेला आहे. तर तुमचं म्हणणं की अभ्यास रिपोर्ट हा पूर्ण चुकीचा आहे? पूर्ण चुकीचा आहे. त्या या रिपोर्टमध्ये जी माहिती दिली आहे ना त्याच्यामध्ये आत्ता जर आपण जर आता रात्र झाले, जर दिवसा समुद्रकिनारी गेलात तर समुद्रकिनारी तुम्हाला कितीतरी आपले हे मँग्रोव्ज दिसतील किंवा एशेस आणि अजून आपलं दगडं वगैरे आहेत, म्हणजे जे पठार बोलतो आपण, कोरल ज्याला बोलतो, असे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पर्यावरणाशी निगडीत आहेत, ज्या आता सहजासहजी कुठल्याही किनाऱ्याला समुद्रावर नसतात. तर असे त्यांनी जे त्यांच्या एअर रिपोर्टमध्ये दाखवलं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी इकडे मिळतच नाही प्रत्यक्षात. पण आपण त्यांनी दाखवलं आहे, पण आपण जर का पाहणी केली, आपण जर का अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे आत्ताही आहेत आणि ते पूर्वीपासून आहेत. पण त्या EIA रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काहीच नमूद केलेलं नाही. या बंदराचा इथल्या पर्यावरणावर काय परिणाम होईल? पर्यावरणाचं नुकसान तर भरपूर आहे. शेती जाणार त्याच्यानंतर जे उपजीविकेवरती शिंपल्या वाड्या जे कमी नाही करतात 2-3 हजार जे जनसंख्या इकडची 2-3 हजार उपजीविका जे आहेत उपजीविका करतात त्या खाडीच्या माध्यमातून करतात. मग ती खाडीच जर नष्ट होणार असेल तर मग जे 2-3 हजार लोक जे उपजीविका करतात ते काय करणार? मग त्याच्यानंतर मग ती नैसर्गिक संपत्तीच नुकसान होणार ना, पूर्ण नैसर्गिक संपत्ती निघून जाणार. मग काय उपयोग त्याचा? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजेच EIA अहवाल सांगतो की परिणाम मर्यादित असतील, नियंत्रणात ठेवता येतील. पण स्थानिक विचारतात हे मर्यादित कोणासाठी? समुद्रावर जगणाऱ्या समुदायासाठी छोटासा बदलही घातक ठरू शकतो. समुद्र आमच्या हक्काचा, एक दो अरे काटेंगे भाई काटेंगे, मुरबे बंदर रद्द,